न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। कोल्हापूर नागावमध्ये प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग, कोट्यावधीचे साहित्य जळून खाक, धुराचे प्रचंड लोट। हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील संभाजीनगर परिसरात असलेल्या सहारा प्लास्टिक स्क्रॅप गोडाऊनला आज भीषण आग लागली। या दुर्घटनेत गोडाऊनमधील कोट्यावधी रुपयाचे प्लास्टिक आणि इतर साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले आहे। गोडाऊनात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले। आगीची तीव्रता एवढी होती की 8 ते 10 किलोमीटर अंतरावरून धुराचे आणि आगीचे मोठे लोट स्पष्ट दिसून येत होते। हा भीषण देखावा पाहून परिसरातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। आगीची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिका, स्थानिक नगरपालिका आणि आसपासच्या परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्यांना तातडीने पाचारण करण्यात आले। सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र गोडाऊनमधील साहित्याचे अतोनात नुकसान झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत, तरी अद्याप आगीचे अचूक कारण अजून समजू शकले नाही। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।